कंत्राटदारांची थकबाकी लवकर अदा करावी या मागणीसाठी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले। तसेच मुंबईत तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी दिला आहे। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील हर्षल अशोक पाटील यांनी कर्जबाजारी होऊन आपली जीवनयात्रा संपवली। हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियातर्फे श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। संगम पुलाजवळील BAIच्या सभागृहात आयोजित शोकसभेला BAI महाराष्ट्राचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव, BAI पुणेचे अध्यक्ष अजय गुजर, राज्य सचिव मनोज देशमुख, पुणे केंद्राचे उपाध्यक्ष महेश मायदेव व राजाराम हजारे, सचिव CH रतलानी, खजिनदार महेश राठी, माजी अध्यक्ष सुनील मते, डॉक्टर राजीव कृष्णानी, पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे रवींद्र भोसले आदी उपस्थित होते। हर्षल पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून 2 मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली। राज्यातील विविध विकास कामांमध्ये गुंतलेल्या कंत्राटदारांची सुमारे 90,000 कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाकडे प्रलंबित आहे। पैसे मिळत नसल्याने कंत्राटदार कंगाल झाले आहेत। शासनाने झालेल्या कामाचे पैसे अदा करावेत यासाठी 2 वेळा नोटीस पाठवली, मात्र शासनाकडून त्याला केराची टोपली दाखवण्यात आली असून कंत्राटदारांची थकबाकी लवकर अदा करावी या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं यावेळी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियातर्फे सांगण्यात आले। जगन्नाथ जाधव बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे। आज 3-4 वर्षापासून ते बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर्सचे जे पैसे बेसिकली गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरचे पैसे आहेत 90,000 कोटी आहेत। आम्ही 10 जूनला हायकोर्टाच्या वकिलाकडून नोटीस दिलेली आहे, त्याचं उत्तर नाही आलं म्हणून दुसऱ्यांदा आम्ही दुसरी नोटीस पाठवली। ती तारीख 18 जुलैला संपलेली आहे, 10 जुलैला पहिली दिलेली आहे, 10 जूनला दिलेली आहे, नंतर दुसरी लीगल नोटीस दिलेली आहे, पण त्याचंही काही उत्तर नाही आल्यामुळे आता आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टर ठरवलेलं आहे की हायकोर्टात गेल्याशिवाय पर्याय नाही आहे, कारण आम्हाला आज कोणी विचारायला तयार नाही। आज साधारण बजेट बैठलं महाराष्ट्राचं मागच्या वर्षाचं 24-25चं 6.5 लाख करोड होतं। आता काही जे योजना वाढले, लाडकी बहीण जे काही दुसरे वाढले, त्यांना 60-70 हजार कोटीचा बोजा वाढलेला आहे। त्याच्यामुळे आता 25-26चं जे बजेट आहे महाराष्ट्राचं 7,25,000 कोटीचं आहे। पण तसं बघितलं तर 50% 3-3.5 कोटी तर गव्हर्नमेंटच्या पगारी पेन्शनमध्ये जातं। आता आणि दररोजच्या दररोज नवीन योजना निघायला लागलेत, नवीन कामं निघायला लागलेत, मागचे पैसे देत नाहीत, पुढच्या कामाचं प्रोव्हिजन नसतं आणि कामं काढत चाललेत। आम्ही गव्हर्नमेंटला निवेदन करतोय की नवीन कामं काढण्याच्या अगोदर पहिले गव्हर्नमेंटची थकबाकी पूर्ण करा, त्याच्यानंतर तुमची नवीन कामं काढत असाल त्या कामाच्या पैशाची जी व्यवस्था करा, मग नवीन कामं काढा। काय होतं हल्ली कामं काढत चाललेत, योजना होत चाललेत, पण पैसे मिळत नाही आहे। त्याच्यामुळे आज यंग जनरेशनचं जे हर्षल पाटलांनी केलेलं आहे हे फार दुःखद आम्हाला सगळ्यात शॉक बसलेला आहे की आपण आज म्हणतो की भारतामध्ये बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही दुसरी संस्था आहे ॲग्रिकल्चर नंतर, याच्यामध्ये 8 कोटीपेक्षा लेबर काम करतं, एवढं एम्प्लॉयमेंट देतं, एवढं आपण गव्हर्नमेंटला सहकार्य करतो। गल्ली ते दिल्लीमध्ये आज कामं होत आहेत। आज भारत आजच्या डेटला 4थ्या नंबरला आहे। आपण जपान आणि UK ला पण मागे टाकलेलं आहे। आज आपण बघतो की 3 ट्रिलियन येत्या 2-3 वर्षात होईल आणि त्याच्यामध्ये आपण 3 नंबरला येऊ म्हणते। आज प्रधानमंत्री आवास योजनेनं 3 कोटी घरं बांधण्याचं प्रयत्न, नवीन योजना आले, कामं वाढत चाललेत। आज नॅशनल हायवेचा स्पीड जर बघितला तुम्ही 40 किलोमीटर पर डे आहे, हे 10 वर्षापूर्वीपर्यंत 10 ते 12 होतं। कामं वाढत चाललेत, नॅशनल लेवलला कामं होत राहिलेत, पण तुम्ही जर नॅशनल लेवलचे जीवनचे असते तिथं पैसे मिळतात, पण महाराष्ट्र स्टेटमध्ये पैसे मिळत नाही, ही दुःखाची गोष्ट आहे। आपण म्हणतो डेव्हलपमेंट चालले नेशनचा जोरात चाललेलं आहे, गडकरी साहेब मध्ये माझ्या पैशाचा काही प्रॉब्लेम नाही आहे, हे नॅशनल लेवलला एकदम ओके चाललं आहे, पण महाराष्ट्रामध्ये जे कामं चाललेत ते थकबाकी होत चाललेली आहे। मागे जसं चेअरमन साहेबांनी सांगितलं की बजेट नसताना कामं काढले जातात, त्याच्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम येऊ लागला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आज जे कामं झालेत, आता टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे, मशिनरी वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे कामं फास्ट चाललेत। पहिलेचं जे 3 वर्ष 4 वर्षाचे काम होतं 7 वर्षामध्ये होतं, 1.5 वर्षात होतं, त्याच्यामुळे जे बजेट आहे ते बजेट फास्टमध्ये कामं होत चालल्यामुळे बजेट कमी पडतो। नॉर्मली बजेट काम करत असताना 2 वर्ष 3 वर्षाचं बजेट केलं जातं, पण आता हल्ली कामं 2 वर्षाची कामं 1 वर्षात होतात, त्याच्यामुळे बजेटचा प्रॉब्लेम होत चाललेला आहे। हा ते सगळ्यांनी ॲग्री केलेलं आहे, हे मुलाखती पण दिलेलं आहे। हजारो कॉन्ट्रॅक्टर्स, आता नंबर देणं चुकीचं आहे, कारण सगळ्या जिल्ह्यातून सगळं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर काम करतात। आज तागायत 90,000 कोटी थकबाकी राहिलेली आहे। आम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना पत्र पाठवलेलं आहे, उपमुख्यमंत्री अजितदादांना पण पाठवलं आहे, शिंदे साहेबांना पाठवलं आहे, जवळ 29 लोकांना कॅबिनेट मिनिस्टरपासून सगळ्याला पत्र दिलेलं आहे, पण त्या पत्राची कोणी गंभीर दखल घेत नाही आहे, ना आम्हाला कोणी विचारत नाही। आज तागायत कॉन्ट्रॅक्टरचा कोणी वालू नये, कॉन्ट्रॅक्टर म्हणजे काय हाडूसपुडू झालेलं आहे, म्हणजे येते म्हणजे आपण जसं काय भीक मागतोय, भीक मागत नाहीये, आम्ही केलेल्या कामाचे पैसे मागतोय। पुढची भूमिका आम्ही हायकोर्टात जाणार आहे आणि एक मोठं आंदोलन महाराष्ट्राच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरकडून मुंबईमध्ये जाऊन करणार आहे।
आज देशाला डेव्हलप करणाऱ्या माणसाला पैसे मिळत नाहीत, कॉन्ट्रॅक्टला पैसे मिळत नाही, त्याच्यामुळे ते लेबरला पैसे देता येत नाही, आम्हाला थकबाकी झाल्यामुळे गव्हर्नमेंटचे जे काही बँकेचे लोन आहेत लोन चकता येत नाही, आमच्या प्रॉपर्टी आम्ही मॉर्गेज केलेलं आहे, आज आम्ही कंगाल झालेला ही परिस्थिती झाली कॉन्ट्रॅक्टर. सर, अत्यंत भीषण परिस्थिती आहे आणि कॉन्ट्रॅक्टरनी आपलं सर्वस्व पणाला लावून हे सरकारी कामं केलेली आहेत, पण काही कॉन्ट्रॅक्टरची काही वर्षापासूनची सुद्धा देणी थकलेली आहेत, काहींची वर्षापासून, काही 2 वर्ष 3 वर्ष अशी सुद्धा लोकांचे पैसे अडकलेले आहेत आणि प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर हा अत्यंत अडचणीमध्ये आहे. सगळ्यांनी आपले घरदारं दान ठेवून, घरातले दागिने वगैरे गहाण ठेवून कसं तरी काम चालवलेलं आहे, आज पैसे मिळतील उद्या पैसे मिळतील म्हणून, पण शेवटी आता कॉन्ट्रॅक्टर पुढे काही पर्याय राहिलेला नाही आणि त्यामुळे हर्षल पाटील सारख्या घटना या ठिकाणी घडायला सुरुवात झालेली आहे आणि ही परिस्थिती अशीच चालू राहिली सरकारकडून तर याच्यापेक्षा सुद्धा या घटना भयंकर यांच्या प्रमाणात वाढ होईल असं मला वाटतं. सर, अजितदादा ह्या संवेदनशील प्रश्नावरती आणि हा एक तरुण होतकरू उद्योजक यांनी काम करून, विकासाचं काम करून सुद्धा स्वतःचा जीव दिलेला आहे आणि आपण एकतर क्षुल्लक या सबकॉन्ट्रॅक्टर होता आणि त्याचं आमच्याकडे काही त्याची नोंद नाही वगैरे अशा पद्धतीने स्टेटमेंट करून हे ठेकेदारांच्या जखमावर मीठ चोळण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्याकडून असंही एक स्टेटमेंट मी आता वाचले की कॉन्ट्रॅक्टरची कुठल्याही प्रकारची बिलं थकीत नाहीत म्हणून. आज साहेब इथं स्वतः देवेंद्र फडणवीस टीव्हीवरती कबूल करतात 50,000 कोटी. आम्ही लोकांकडून आता चीफ इंजिनियरकडून आम्ही मागवलेले सगळं की तुमच्याकडे किती देणी आहेत कॉन्ट्रॅक्टरची, त्यांचे लेटर आमच्याकडे 3-3, 4-4 हजार कोटी एकेका चीफ इंजिनियरनी पत्र दिलेलं आहे. तर सरकारकडची जी येणारी स्टेटमेंट आहेत आता हर्षल पाटलाच्या मृत्यूवरती अत्यंत साहेब दुःखदायक आहेत आणि खूपच क्लेशदायक आहेत. म्हणजे साधारण आता 90,000 कोटीचा आकडा समोर आलेला आहे साहेब. सगळ्या विभागाची जी देणी आहेत सरकारकडे थकलेले पैसे जे आहेत ते साधारण 90,000 कोटीपर्यंत आहेत. आम्ही साहेब गेल्या 1-1.5-2 वर्षापासून सारखं निवेदनं, धरणं, आंदोलन आम्ही सरकारच्या पाठीमागे खूप अनेक पद्धतीने प्रत्येक मंत्र्याची भेट घेणं, त्या ठिकाणी ते सेक्रेटरीची संबंधित खात्याच्या सेक्रेटरीची भेट घेणं आणि अलीकडे आम्ही 1 महिन्यापासून बिल्डर असोसिएशनतर्फे आम्ही हायकोर्टाच्या वकिलामार्फत नोटीस दिली, त्याची वाट बघितली, ते परत आम्ही त्यांना रिमाइंडरची नोटीस दिलेली आहे, त्याची पण त्यांनी काही दखल घेतलेली नाही आहे. त्याच्यामुळे आता बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाने हायकोर्टामध्ये केस दाखल करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे.